गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक आज पार पडली असून 20 संचालक पदांसाठी ही निवडणूक होणार होती। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माजी आमदार राजेंद्र जैन आणि काँग्रेस पक्षाचे प्रफुल्ल अग्रवाल हे बिनविरोध निवडून आल्यानं आज 18 संचालक पदांसाठी ही निवडणूक घेण्यात आली। तर आमदार परिणय फुके यांनी सहकार पॅनलचे उमेदवार बहुमताने निवडून आल्यास राजेंद्र जैन यांनाच जिल्हा बँकेचा अध्यक्ष करू अशी घोषणा पुन्हा एकदा भाजप आमदार परिणय फुके यांनी माध्यमांसमोर केली आहे। यात भाजप, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटानं सहकार पॅनल तयार करून निवडणूक लढविली, तर काँग्रेस आणि इतर पक्ष मिळून परिवर्तन पॅनल तयार करत निवडणूक लढले असून याआधी गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात माजी आमदार राजेंद्र जैन यांनी 13 वर्ष अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली। तर या निवडणुकीत काँग्रेस नेते आमदार नाना पटोले यांनी जिल्हा बँकेवर ताबा मिळविण्यासाठी कंबर कसली असली तरी भाजपचे विद्यमान आमदार विजय राहगडाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार राजकुमार बडोले हे स्वतः जिल्हा बँकेची निवडणूक लढत आहेत। तर काँग्रेस पक्षाकडून माजी आमदार दिलीप बनसोड यांच्यासह सहकार क्षेत्रातील अनेक मातब्बर नेते संचालक पदाच्या निवडणुकीत उभे असल्यानं खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार नाना पटोले, आमदार परिणय फुके यांनी प्रतिष्ठा पणाला लागली असून आपल्याच पॅनलचा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। तर आज झालेल्या मतदानाची मतमोजणी उद्या सकाळी 8 वाजेपासून सुरू होणार असून दुपारी 12 वाजेपर्यंत कोणता पॅनल बाजी मारतो आणि आपल्या नेत्यांची प्रतिष्ठा वाचवतो हे उद्या येणाऱ्या निकालावरूनच कळेल। गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँक महाराष्ट्रामध्ये जे काही जिल्हा बँक आहे त्यापैकी एक श्रेष्ठ चाललेली बँक आहे आणि मागील 13 वर्षापासून राजेंद्र जैनच्या नेतृत्वामध्ये आणि बाकीचे सहकारी त्यांच्यासोबत ही बँक उत्तम रीतीनं चाललेली आहे। शेतकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या हितासाठी जी बँकेच्या उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्याचं काम आणि नेहमी सरकारचे जे काही टार्गेट आहे लोनचे, ऋणचे, ते सगळं व्यवस्थित वाटणी करण्याचं काम हा गोंदिया बँकेने केलेलं आहे। गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक नक्कीच सहकार पॅनल प्रचंड बहुमताने विजयी होणार आणि महायुतीची पॅनल राज्याची सरकार आमच्या मागे आहे आणि बँकेची प्रगतीसाठी जे आम्ही आजपर्यंत काम केला त्याची पावती सर्व मतदाता बंधू भगिनी आम्हाला देणार आणि उद्याचा जे रिझल्ट येणार त्यामध्ये प्रचंड मताने पूर्ण जिल्ह्यात आमचे सर्वच उमेदवार निवडून येतील। महाराष्ट्रामध्ये सहकार आणि सरकार हे दोन अतिशय जवळचे संबंध आहेत। सहकाराशिवाय सरकार चालत नाही आणि सरकार सहकाराशिवाय राहू शकत नाही। म्हणूनच देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी आता केंद्रीय सहकार खाते पण निर्माण केलं आहे। महाराष्ट्रात पण आता पश्चिम महाराष्ट्रात सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये अनेक आमदार या ठिकाणी सहकारामध्ये आहेत आणि आता पूर्व विदर्भात पण तशा पद्धतीचंच आता वातावरण आहे आणि नक्कीच हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आमची सहकार पॅनल आहे ही प्रचंड मोठ्या मतानं निवडून येईल याच्यामध्ये काही शंका नाही। गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीमध्ये आमची परिवर्तन पॅनल उभी आहे। या परिवर्तन पॅनलला ज्या काही या मतदारसंघात असणाऱ्या सर्व मतदारांनी भरघोस यश दिल्याच्या नंतर संचालक मंडळ जर निवडून आल्यानंतर पहिला प्रश्न आमचा हा राहील की ज्या पद्धतीनं या मागच्या कार्यकाळामध्ये या संचालक मंडळांनी सेवा सहकारी संस्थांचा अनिष्ट तफावतीचा मुद्दा फार मोठा केल्यामुळे सगळ्या सेवा सहकारी संस्था डबघाईस आलेल्या आहेत आणि म्हणून त्यांचा दर्जा उंचावून घेणं ही प्राथमिकता आमच्या या परिवर्तन पॅनलची राहील। दुसरी महत्त्वाची बाब आहे की डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक हे फक्त शेतकऱ्यांच्यासाठी आहे अशा पद्धतीची जी समज आहे ती समज अतिशय चुकीची आहे। ती समज दूर काढून ही डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक हे छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना मोठं करण्याच्यासाठी त्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे। कारण याच्यातले मतदार हे बलुतेदारामधले आहेत, औद्योगिक विकासमधले आहेत, मजूर सहकारी संस्थांमधले आहेत, पतसंस्थांमधले आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी विकास करायचा त्या अशा अनेक संस्था या ठिकाणी मतदानामध्ये भाग घेत आहेत। देशामध्ये, राज्यामध्ये आमची महायुतीची सत्ता आहे आणि महायुतीच्या वतीने सहकार पॅनलच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिंदे गट हे सगळेजण मिळून आम्ही निवडणूक लढत आहोत आणि निश्चित रूपानं फार मोठ्या फरकाने सर्व मतदारसंघामध्ये आमचे जवळपास सर्वचे सर्व
हे उमेदवार निश्चितपणे विजयी होतील असा मला पूर्ण विश्वास आहे. जिल्हा बँकेची निवडणूक आदरणीय नानाभाऊ पटोले, गोपालदास अग्रवाल साहेब आणि दिलीप बनसोड साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढत आहोत. आणि एक मोठं आव्हान सत्ताधारी पक्षाच्या समोर आम्ही केलेलं आहे. त्यांनी सत्तेचा पैसेचा भरपूर दुरुपयोग केला, तरीही शेतकरी, मजदूर वर्ग, शेतकरी, युवा हे आमच्या सोबत आहे, महिला आमच्या सोबत आहे. जे अन्याय हे सरकार करत आहे यांच्यावर, त्याच्या विरोधात मतदान होणार आहे. बँकेची व्यवस्थामध्ये ज्या पद्धतीने सेवा सहकारी संस्थेला डिव्हिडंड मिळत नाही, लाभांश मिळत नाही, ज्या पद्धतीने त्यांना त्यांचे ठेवीवर व्याज मिळत नाही, ह्या सर्वाच्या विरोधामध्ये मतदान होणार आहे. आणि येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या काँग्रेसच्या नेतृत्वाखाली चांगले दिवस येणार. प्रतिनिधी राधाकिसन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया.